नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत मुळ्याचे पराठे। हे मुळ्याचे पराठे खायला खूप चविष्ट वाटतात। तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। तुम्ही हे टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा लोणचं यासोबत खाऊ शकता। तर चला हे मुळ्याचे पराठे कसे करायचे बघूया। मुळ्याचे पराठे करण्याकरता इथे आपल्याला मुळे लागणार आहे। याला स्वच्छ धुवून घ्यायचं, याचे सालं काढून याला अशा मोठ्या किसणीने किसून घ्यायचं आहे। इथे आपण मुळा किसून घेतलेला आहे, बघू शकता अशा तऱ्हेने। आणि इथे आपल्याला कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि मिरची लागणार आहे। आणि या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला हा किसलेला मुळा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। इथे मी ओवा घालत आहे आणि तीळ घालायची आहे। आता इथे आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि किंचित तिखट घालायचं आहे। इथे आपण आलं लसूणची पेस्ट घालत आहे आणि मिरची घालायची आहे। आपण इथे तिखट घातलेलं आहे, त्यानुसार इथे मिरची घालायची आहे आणि इथे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला। आता इथे आपल्याला थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला गव्हाची कणिक घालायची आहे थोडीशी। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला हे सगळं इथे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला यामध्ये जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ आणि गव्हाची कणिक घेऊन याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। त्या अगोदर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि या मुळ्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। इथे आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपण असे छोट्या छोट्या आकाराचे पेढे बनवून घेतलेले आहे गोळ्याचे। तुम्हाला जेवढ्या आकाराचे पराठे करायचे असेल तेवढ्या आकाराचे ते गोळे घेऊन घ्यायचे आहे। याला मी अशी पीठ लावून घेतलेले आहे। आता याची आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपण अशा तऱ्हेने हा पराठा लाटून घेतलेला आहे। खूप पातळी केलेला नाही आहे आणि खूप जाडही केलेला नाही आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पातळ किंवा जाडा करू शकता। आता याला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे खरपूस। इथे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, यावर आपण हा पराठा भाजून घेणार आहोत। इथे आपला एक साईड पराठा शिजलेला आहे, याला पलटून घ्यायचं आहे असं। आणि याला थोडा वेळ खालच्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। इथे आपला दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा झाला आहे, बघू शकता। असं पलटून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे असं, आणि हे पसरवून घ्यायचं आहे छान तेल। दोन्ही साईडला आपण तेल लावणार आहोत असं, आणि छान खरपूस भाजून घ्यायचा आहे हा पराठा। या साईडने सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। एक हा असा पराठा असतो आणि एक स्टफ पराठा असतो, तो सुद्धा छान लागतो। अशा प्रकारे आपण हे पराठे खमंग भाजून घेणार आहोत। इथे आपला पराठा झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खमंग मुळ्याचे पराठे। हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा दही, लोणचं यासोबत खाऊ शकता। खायला खूपच चविष्ट वाटते आणि हिवाळ्यामध्ये खूप छान गोड असा मुळा मिळतो, त्यामुळे तुम्ही हे मुळ्याचे पराठे तुमच्या लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।